नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रियाने जी काही नाटकं सुरू केलेली आहेत. प्रिया आता अर्जुन सायलीच्या मागावर गेलेली होती आणि त्यानंतर ती पुन्हा अर्जुन सायलीच्या आधी घरी आलेली आहे. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना प्रियाची समजूत घालत असतात. तिला म्हणत असतात की खरंच तू गेलीस ना तन्वी, ते बरं झालेलं आहे, त्यामुळंच खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत असं म्हणत प्रियाला गोड बोलत असतात. प्रियाला म्हणत असतात की खरंच आज जे घडलेलं आहे ते घडायला नको होतं, अशा पद्धतीनं गोष्टी व्हायला नको होत्या, कारण काहीही झालं तरीही तुझे बाबा हे तुझ्यासोबत असे वागलेले आहेत. तेव्हा प्रिया म्हणत असते पण पूर्णाजी जाऊ दे ना, कारण माझ्या नशिबात माझ्या बाबांचं प्रेमच नाहीये. गेली 20 वर्ष मी माझ्या बाबांशिवाय जगलेली आहे आणि आत्ताही माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे असं म्हणत प्रिया रडत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की काळजी करू नको, गुणाची लेक आहे ना माझी, काही होणार नाहीये. आणि त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णाजी यांचं बोलणं चाललेलं असतं. त्या दोघी जणी म्हणत असतात की आता उद्या पाडवा आहे ना, पाडव्याची तयारी करायला पाहिजे आहे. इकडे अर्जुन सायली आता आश्रमातून ऑफिसमध्ये आलेले असतात. अर्जुन सायली विचार करत असतात. सायली म्हणत असते की आपल्याला वाटलं होतं काहीतरी आपल्या हाती ठोस लागेल, पण आपल्याला काहीही मिळालेलं नाहीये, याबाबत आपल्याला विचार करावा लागणार आहे. हे सगळं बोलणं त्यांचं चालू झालेलं असतं. त्यांना मात्र कळतच नसतं दोघांना की आता कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, कारण हे एवढे मोठे प्रॉब्लेम आता वाढून ठेवलेले आहेत. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा मोठा प्रश्न अर्जुन सायलीला पडलेला असतो. तेव्हा अर्जुनने प्रियाचं जे CCTV फुटेज असतं ते CCTV फुटेज घेतलेलं असतं. म्हणजे जेव्हा त्याने रिक्रिएशनचा सीन केलेला असतो तेव्हा इकडे अर्जुन सायली म्हणत असतात की आपल्याला त्यांनी सगळ्यांनी तर सांगितलं की विलास आणि प्रिया एकत्र आश्रमात गेलेले होते. त्याचबरोबर आपणही पाहिलेलं होतं की त्या ठिकाणून ते दोघं एकत्र आश्रमात गेलेले होते. पण आज असं का घडतंय की प्रियाने जे सांगितलेलं आहे, रिक्रिएशनचा व्हिडिओ अर्जुन बघत असतो आणि तो म्हणत असतो की त्यामध्ये तर तन्वीने सांगितलेलं होतं की ते दोघं जण आश्रमात गेले होते, पण प्रिया तर लपून बसलेली होती असं सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो नाही मिसेस सायली, काहीतरी प्रॉब्लेम आहे की ती लपून बसलेली होती. मधुभाऊंचं असं म्हणणं आहे की मधुभाऊंनी विलास आणि साक्षीला एकत्र पाहिलं. प्रियाचं असं म्हणणं आहे की प्रियाने मधुभाऊ आणि विलासला एकत्र पाहिलं. मग मला सांगा की त्यांचं भांडण लागल्यानंतर तिनं पाहिलं होतं. तर सायली म्हणत असते की अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का, तिनं तर सांगितलेलं होतं की तिने टेबलच्या मागे लपून बसलेली होती. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो नाही मिसेस सायली, तुमच्या लक्षात येत नाहीये नक्की काय गोंधळ आहे. काहीतरी असा गोंधळ आहे की जो आपल्याला शोधावा लागणार आहे, कारण प्रिया सांगत आहे की ती लपून बसलेली होती. मग ती मधुभाऊंना का दिसली नाही? जर मधुभाऊ आल्याच तर भांडण नव्हतं झालं, तेव्हा तर मधुभाऊंनी प्रियाला पाहिजे होतं. मधुभाऊ तर सांगत आहेत की त्यांनी प्रियाला पाहिलं नव्हतं. मग नक्की काय आहे या गोष्टीचा विचार मर्डर केसबाबत अर्जुन आणि सायली विचार करत असतात. इकडे सायली म्हणत असते की आपल्याला विचारलं पाहिजे जाऊन. आणि प्रिया कशी आहे माहिती आहे ना, ती खोटं बोलायला तर एक्सपर्ट आहे, पण एखाद्या व्यक्तीने, अर्जुन म्हणत असतो, जर त्याने खोटं बोललं तर ती व्यक्ती ते खोटं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खोटं लक्षात ठेवणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. आणि प्रिया ज्या ज्या गोष्टी आपल्याशी बोललेली आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे रेकॉर्डमध्ये असतात. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितच होणार आहेत असं अर्जुन आणि सायली यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळं याबाबतीत आता अर्जुन सायलीनी पूर्ण ठामपणे निर्णय घेतलेला असतो की कशा पद्धतीनं करायचं आहे. सायली म्हणत असते तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण उद्या नका बोलू. उद्या कसं आहे माहिती आहे का, उद्या आहे ना पाडवा आहे आणि उगीच घरात वाद नको ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे मात्र तुम्हाला भारी जमतं, अगदी व्यवस्थित, कारण तुम्ही जे म्हणत आहात त्या पद्धतीनं म्हणजे इथे अर्जुन सुभेदारची बायको म्हणूनही काम करत असता आणि त्याचबरोबर एकीकडे सुभेदारांची सून म्हणून पण तुमची कर्तव्य बजावत असता असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणत असते हो ना, कसं आहे, मी तर काहीच नाही करत हो, खूप बायका हे सगळं करत असतात, अगदी मनापासून गोष्टी करत असतात, नोकरी सांभाळत असतात, घर सांभाळत असतात. इकडे आता कल्पना म्हणत असते की पूर्णाई, अहो उद्या ना इकडे अश्विन आणि प्रिया यांचा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे ना, मग आपण प्रियासाठी दागिना घेऊया. तेव्हा प्रिया म्हणत असते त्या रिकाम्या डोक्याच्या माणसाशी लग्न केल्याचा एक तरी फायदा मला झालेला आहे, त्याच्याशी लग्न केल्यामुळं ह्या गोष्टीचा मला फायदा होत आहे, तर ते मला आता तिथे माझ्या पद्धतीनं हँडल केलं पाहिजे असं प्रियाचं चाललेलं असतं. तेव्हा इकडे पूर्णाजीला आता विचारत असते कल्पना, आपण डायमंड नेकलेस वगैरे घेऊया का? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की कुठलाही घेऊया दागिना, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला काय वाटतं माहिती आहे का, पाडव्याला ना सोनं घेतलं पाहिजे, आपण सोन्याचं घेऊया. तेव्हा प्रिया म्हणत असते काय,
कोणताही घ्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण घसघशीच घ्या, जरा 4-5 तोळ्याचा तरी, असं प्रियाच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा प्रिया हे सगळं बोलत असते. पूर्णाजीला म्हणत असते की तुला काय हवं आहे तन्वी? तेव्हा तन्वी म्हणते मला नाही दागिन्यांची हौस वगैरे काही, मला नको आहे दागिना कोणता. तेव्हा इकडे कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात की असं कसं गं, दागिना तर घेतलाच पाहिजे आणि तो आपण घेऊया, नको काळजी करू. आता तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत. एकतर तुझ्या बाबांनी तुझ्यासोबत असं वागलेले आहेत, त्यामुळं आता या दोघींचं बोलणं चाललेलं असतं की प्रियाला आनंदात ठेवायचा आहे, सुखात ठेवायचं पाहिजे. पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नसते की जी सायली आपल्यासाठी एवढं करत आहे, तिच्या बाबतीत मात्र त्यांच्या डोक्यात काहीच नसतं. इकडं प्रिया म्हणत असते की हे दागिना घेतील, हे सगळं करतील, पण महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्जुन सायली कुठं गेले, त्यानंतर काय झालेलं आहे, त्यांच्या रूममध्ये मला गेलं पाहिजे. असं म्हणत प्रिया म्हणत असते की मला ना एक कॉल येतोय, मी आलेच. असं म्हणत प्रिया तो कॉल घेण्यासाठी जाऊ लागते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली पण बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते मीही माझ्या खोलीत जाऊन आराम करते आता. असं म्हणत पूर्णाजीही आराम करण्यासाठी निघालेली असते. आणि त्याच वेळी घडतं असं की प्रियाने हे सगळं नाटक केलेलं असतं, कारण तिला अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करायची असते. त्यांना दोघींनाही वाईट वाटत असतं की प्रिया खरंच किती चांगली आहे आणि बिचारीला तिच्या वडिलांमुळं किती वाईट वाटलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच त्या म्हणत असतात की उद्याचा पाडवा हा खूप छान पद्धतीनं आपण करूया. हे सगळं त्यांच्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. इकडे प्रिया मात्र एका ठिकाणी लपून उभी असते आणि ती वाटच बघत असते की ह्या दोघीजणी कधी जातात. त्या दोघीजणी गेल्या की प्रिया आता वरती जायला निघते. प्रियाची रूम ही खाली आहे, तरीही प्रियाने ठरवलेलं असतं की आपण वरच्या रूममध्ये जायचं आहे, का तर तिला अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये जायचं असतं. आणि म्हणूनच तिने गेलेली असते, कारण तिला शोध घ्यायचा असतो की नक्की असे कोणते पुरावे आहेत जे अर्जुन सायलीच्या हाती लागलेले आहेत आणि त्यांनी दोघांनी ते त्यांच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. हा विचार तिचा चाललेला असतो. प्रिया आता रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये आल्यानंतर प्रिया शोधाशोध करू लागते. ती म्हणत असते की नक्कीच इथे काहीतरी असणार आहे की ज्यामुळे मला खूप फायदा होणार आहे आणि या केसच्या संदर्भातले पुरावे त्यांनी असेच ठेवलेले असणार आहेत आणि ते पुरावे शोधाशोध करायचं काम प्रिया करत असते. प्रियाला मात्र काहीही करून पुरावे शोधायचे असतात. आणि मग तिला एक पिशवी मिळते, त्याच्यामध्ये तो स्कार्फ असतो आणि तेच पिशवी ती तशीच ठेवून देते. आणि प्रियाची जी घाणेरडी सवय असते, तिला कोणत्याही वस्तू व्यवस्थित ठेवायला आवडत नाही, ती कशातही टाकून देत असते. आणि सायली मात्र तिच्या पूर्णपणे अपोजिट असते. इकडे प्रिया आता ते कलाश सायलीने जे लावून ठेवलेलं असतं तिथे येते आणि तिथं येऊन प्रिया शोधाशोध करू लागते. तेव्हा मात्र इकडे त्यावेळेस प्रियाच्या पाठीवरती एक हात ठेवला जातो आणि प्रिया घाबरते. प्रिया म्हणते की आता काय खरं नाही, म्हणजे अर्जुन आणि सायली आले. तेव्हा मात्र प्रिया मागं फिरून पाहते तर कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणते की तू काय करतेस यांच्या रूममध्ये, तुला माहिती आहे ना त्यांना दोघांनाही तू त्यांच्या रूममध्ये आलेलं आवडत नाही, मग तू का आलेली आहेस या रूममध्ये, असा जाब आता कल्पना प्रियाला विचारू लागते. तेव्हा मात्र प्रियाचा चांगलाच बँड वाजलेला असतो. प्रिया म्हणत असते की अगं आई, काय झालं माहिती आहे का, मी इथून तुझ्या रूमकडे येत होते, पण मला ना आवाज आला, मग मी रूममध्ये आले, पाहिलं तर काय खिडकी उघडी होती आणि तिथं ते कबूतर आलेलं होतं ना, मग वीज खराब नको व्हायला. तेव्हा ती म्हणत असते की अगं आई, बघितलं ना, म्हणजे कसं बाहेरून कुलूप लावायचं आणि एकीकडून खिडकी उघडी ठेवायची, मला ना ते योग्य नाही वाटलं, त्यांना काही का वाटे ना, पण मला जे वाटलं ते मी केलेलं आहे. मला वाटलं की मी त्यांच्या बाबतीत असं निष्काळजीपणे नाही वागू शकत. त्यांनी कसंही वागलं, त्यांनी मला कशीही वागणूक दिली, तरीही मी त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं नाही वागू शकत, कारण माझी जबाबदारी आहे, माझं घर आहे ना, मलाही काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढ्यातच अर्जुन सायली पोहोचलेले असतात. प्रिया म्हणत असते की बरं झालं, नाहीतर खूपच मोठा गोंधळ झाला असता, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्जुन सायलीला धक्का बसतो. सायली तर प्रियाकडे पाहतच राहते. सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, ही प्रिया वरती का गेली होती आणि ती कशासाठी गेली होती, कारण यावेळेस प्रिया वरती जाणं म्हणजे आणि आईंच्या रूममध्ये तर जाणं शक्यच नाही, कारण आई यावेळेस त्यांच्या रूममध्ये नसतातच, त्या तर त्यांच्या रूमच्या बाहेर असतात. आणि मग जिन्यातच अर्जुन सायली प्रियाकडे पाहत असतात. प्रियाचं तोंड तर पाहण्यासारखंच झालेलं असतं आणि सायली वरती जायला निघते. अर्जुन म्हणत असतो काय झालं, सायली मात्र विचार करत असते, रूममध्ये सगळीकडे पाहत असते. अर्जुन म्हणत असतो सायली काय झालंय, तुम्ही कसल्या विचारात आहात. तेव्हा सायली म्हणत असते की तुमच्या लक्षात नाही आलेलं अर्जुन सर, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणत असतो नक्की काय म्हणायचंय. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया आपल्या रूममध्ये का आलेली, म्हणजे तिला आपण एवढ्या वेळा सांगितलेलं आहे तरीही ती आपल्या रूममध्ये का आली होती, नक्कीच याच्या मागं काहीतरी रिझन असणार आहे. अर्जुन म्हणत असतो हो सायली, तुम्ही उगीच विचार करत आहात. तेव्हा सायली म्हणत असते नाही अर्जुन सर, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच ती आपल्या रूममध्ये आली होती. आणि मग सायलीला
अर्जुनला विचारू लागते की हे स्कार्फची बॅग तुम्ही घेतलेली होती का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही. तर ती म्हणत असते मी तर व्यवस्थित ठेवली होती. म्हणजे नक्कीच प्रिया आपल्या रूममध्ये येऊन गेलेली आहे या गोष्टीची जाणीव अर्जुन आणि सायलीला झालेली असते. सायली म्हणत असते की ती आपल्या रूममध्ये येऊन गेलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे? तेव्हा सायली सांगत असते की हो, ती आपल्या रूममध्ये आली होती आणि तिनं शोधाशोधी केलेली आहे आणि तिला कळलेलं आहे. इकडे महिपत मात्र विचार करायला लागलेला असतो. महिपत म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, ती म्हणजे की मला माझ्या लेकीला बाहेर काढायचं आहे. महिपतला आता दिवसायला नागराज दोघंही दारू पिऊन फुल झालेले असतात आणि म्हणत असतात की नागराज म्हणत असतो की महिपत तू एवढा मोठा ना रे, तुझी मुलगी महिना झाला तिथं जेलमध्ये आहे आणि तू काहीच करू शकलेला नाही आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो की वकिलांची अशी फौज उभी करतो माझ्या मुलीला बाहेर काढण्यासाठी आणि एकेका वकिलाला तो फोन करू लागतो. पहिल्यांदा आर.के. असोसिएट्स आहेत त्यांना कॉल करतो, त्यांच्याशी बोलू लागतो. तेव्हा मात्र ते म्हणतात की बोला ना महिपत शेठ, काय काम आहे? तेव्हा महिपत सांगत असतो की असं काम करायचं आहे. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की नाही सॉरी, ती अर्जुन सुभेदारच्या विरोधातली केस, असं तर ऑलमोस्ट की ती केस संपतच आलेली आहे, त्यामुळं मी ती केस लढू शकत नाही असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे महिपत आणि नागराज दोघे पाहत असतात. तेव्हा महिपत म्हणत असतो की वाटेल तेवढे पैसे देईल. तेव्हा तो म्हणत असतो की पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे, पैसे तुम्ही द्याल हो, पण ती केस लढून काय उपयोग आहे, कारण मला त्याचा फायदाच नाही. दुसऱ्या वकिलाला फोन केला जातो, तोही म्हणत असतो की नाही मी ती केस नाही घेऊ शकत. महिपत म्हणत असतो 113% पैसे देईल मी, त्यापेक्षा जास्त, जेवढी तुमची फी असते ना त्याच्यापेक्षा जास्त. परंतु महिपतला मात्र सगळेजण नकार देत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नाही आम्हाला ती केसच नको आहे, आम्हाला ती केस लढायचीच नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं. महिपत मात्र चिडलेला असतो. इकडे साक्षी मात्र आजूबाजूला कोण आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि ती फोन लावायला घेते आणि मग तिने महिपतला फोन लावते. महिपत फोनवर फोन सगळ्यांना लावत असतो, सगळ्यांशी बोलत असतो. परंतु साक्षीचा जेव्हा फोन आलेला असतो तेव्हा तो बोलतो, बोल साक्षी. तेव्हा साक्षी म्हणत असते की मला नाही राहायचं अण्णा इथे, मला खूप त्रास होतोय, मला कळत नाही आहे, माझी घुसमट होते इथं अण्णा, मी नाही राहू शकत अण्णा इथे, मला त्रास होतोय असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा महिपत म्हणत असतो हो मी प्रयत्न करतोय, माझे प्रयत्न चालू आहेत. आणि साक्षीने तोपर्यंत फोन कट केलेला असतो. महिपत तिला म्हणत असतो की काय झालं. तोपर्यंत साक्षी म्हणत असते की मला वाटत नाही अण्णा की तुमच्याकडून काही होऊ शकेल असं साक्षी महिपतला बोलत असते. आणि साक्षीच्या या बोलण्यामुळं महिपतला तर धक्का बसलेलाच असतो. परंतु महिपत मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही माझ्या मुलीला मी जेलमध्ये पाहू शकत नाही. तेव्हा ती म्हणत असते की तर खूप बायका ह्या डेंजर आहेत, मला ना त्रास होतोय अण्णा, मला इथून बाहेर पडायचं आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की काय हे महिपत, कारण तुझ्या मुलीसाठी तू एवढीही गोष्ट करू शकत नाही आहे, काहीही झालं तरी मला ही गोष्ट तुझी पटतच नाही आहे महिपत असं नागराज बोलत असतो. आणि नागराज मुद्दामच महिपतला आणखी खवळत असतो. इकडे रविराज बसलेला असतो. त्यावेळेस तिथं आलेली असते ती म्हणजे प्रतिमा रविराजकडे येते आणि म्हणत असते की अहो. तेव्हा रविराज काहीच बोलत नसतो. सुमनही तिथं असते. सुमन म्हणते बोला. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अहो उद्या गुढीपाडवा आहे ना. तेव्हा सुमन म्हणत असते की भाऊजी अहो सोडा ना राग, अहो सण येणार आहे, सणाच्या दिवशी कशाला ना उगीच चिडचिड असं सुमनचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतो म्हणजे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की उद्या गुढीपाडवा आहे ना, गुढीसाठी साडी आणायची, तुम्ही आणाल ना. तेव्हा रविराज म्हणतो की काय आणता येईल आणि तुम्ही आणू शकता, उद्या काय करायचं गोडाचं. तेव्हा सुभेदारांकडे आपल्याकडे एकच मेनू असतो तो म्हणजे श्रीखंडपुरीचा. तेव्हा रविराज म्हणतो की त्यांचं नाव प्रत्येक वेळेस घेतलंच पाहिजे का? अजिबात नाही घ्यायचं त्यांचं नाव, आणि काही गरज नाही आहे, दुसरं काही बनवता येत नाही आहे का? तेव्हा लगेचच इकडे प्रतिमा म्हणते खीर बनवूया आपण. आणि मग रविराज म्हणतो की मुलीचं लग्न केलं तेव्हा मला विचारलं नाही आणि आत्ता मला विचारावं वाटतंय. तेव्हा रविराजला राग आलेला असतो. त्याच्या बोलण्यातून तो राग व्यक्त होत असतो. त्याला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस प्रतिमा गुढीला नवी साडी घ्यायची, त्यावेळेस मी तिला साडी गिफ्ट करायचो, पण यावेळेस मात्र तिला काय करायचं ते करायचं आहे, करू दे, कारण तिने हा जो निर्णय घेतलेला आहे तो मला अजिबात आवडलेला नाही. त्याचबरोबर रविराज रागाने बोलतो. इकडे प्रिया मात्र विचार करत असते नक्की काय करत होते अर्जुन सायली. आणि हे सायली म्हणजे शॉपिंग करायला जाणं आणि एवढी महागडी शॉपिंग, मला ना कळतच नाही आहे की तिच्या डोक्यात नक्की काय होतं. प्रिया निवांत गादीवरती लोळत पडलेली असते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. तिला आठवत असतं की त्या कपाटामध्ये तिला ती शॉपिंग बॅग मिळालेली असते, त्याच्यामध्ये पावती असते, त्याच्यावरचं नाव तिनं पाहिलेलं असतं. आणि ती म्हणत असते की आत्ता एवढ्या आश्रमाच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेमध्ये मला नाही वाटत की ह्या सायलीने असं काहीतरी केलेलं
केलेलं असेल असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ती म्हणत असते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, नक्कीच अशी कोणती तरी गोष्ट असणार आहे की ज्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया मात्र आता फोन घेते. तिला फोन आलेला असतो तो महिपतचा. महिपत म्हणत असतो काय चाललंय, सुभेदारांचं आयतं खात बसली आहेस ना, आधी इतके दिवस इकडचं खाल्लं, आमच्याकडून खाल्लेलं आहे, आता सुभेदारांचा इथं खाते, त्यासाठी पाठवले का तुला. प्रिया म्हणत असते अहो महिपत शेठ जरा शांत व्हा ना. कसं आहे माहिती आहे का, मी आता कामच करत आहे, माझ्या हाती गोष्टी लागलेल्या आहेत. तेव्हा अण्णा म्हणत असतो की तू फोन का उचललेला नाही आहे. प्रिया म्हणत असते अहो त्यांच्या मागावर गेले होते ना, फोन कधी उचलणार होते मी, असं प्रिया बोलत असते. तेव्हा महिपत तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काही झालं तरी तू तिथं निवांत बसून राहायचं नाही. प्रिया म्हणते ते प्रीती ब्युटिक आहे ना, ते ब्युटिकच्या संदर्भात माहिती मिळालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन सायली त्या आश्रमाच्या आजूबाजूला जाऊन लोकांची चौकशी करत होते. काय विचारत होते. प्रिया म्हणते मला माहीत नाही आहे. महिपत म्हणतो असली अर्धवट माहिती मला द्यायची नाही, जे काय सांगायचं आहे ते स्पष्टपणे आणि क्लिअर सांगायचं आहे. तेवढ्यातच अश्विन येतो आणि तन्वी असं म्हणत तो आलेला असतो. आणि तन्वी काय चाललंय तुझं. प्रिया म्हणत असते की मी सगळं काम करते व्यवस्थित. आणि मग इकडे अश्विन बोलतो तेव्हा प्रियाने कॉल कट केलेला असतो, कारण प्रियाचा चांगलाच बँड वाजलेला असतो. प्रियाला वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, कारण हे अश्विनने माझं बोलणं तर ऐकलं नाही आहे ना. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तू डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. प्रिया म्हणत असते काय म्हणतोयस अश्विन. अश्विन म्हणतो आधी डोळे तर बंद कर, हात पुढे कर. भिकाऱ्यासारखे प्रियाने आता हात पुढे केलेले असतात. आणि अश्विन तिच्या हातावरती ते गिफ्ट ठेवतो आणि तिच्या अंगावरती ती साडी टाकतो. तिच्यासाठी त्याने ती साडी आणलेली असते. आणि प्रियाला म्हणतो की आता डोळे उघड. आरशाच्या समोर प्रियाला उभं केलेलं असतं आणि प्रियासाठी त्याने प्रेमाचं प्रतीक असलेली लाल रंगाची साडी आणलेली असते. प्रिया मात्र अश्विनला मिठी मारते. अश्विनला म्हणते की खरंच खूप छान गिफ्ट आहे माझ्यासाठी. तेव्हा अश्विनला मनातून म्हणते की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तू ते बोलणं ऐकलेलं नाही आहे, हेच माझ्यासाठी खूप झालेलं आहे. म्हणजे प्रियाच्या मनात भीती पण असते की तिचं बोलणं कुणी ऐकू नये, तिच्या बाबतीत कुणी काही उलटसुलट विचार करू नये, कारण सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारायचा असतो तिला आणि याच गोष्टी तिला करायच्या असतात. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली विचार करत असतात. सायली म्हणत असते आपल्याला वाटलं होतं काहीतरी आपल्या हाती लागेल, पण आपल्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. अर्जुन म्हणत असतो असं कसं हो सायली, असा निगेटिव्ह विचार नाही करायचा, तुम्हाला ना माझ्या बायकोला भेटायला पाहिजे. सायली म्हणते म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो माझी एक बायको आहे ना सायली, तिच्याबद्दल मी बोलत आहे. ती एवढी पॉझिटिव्ह असते ना, तुम्ही विचारच नाही करू शकत. म्हणजे प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टीतून वाईटातून चांगलं शोधण्याचा ती प्रयत्न करत असते. आता विचार करा ना, कसं आहे माहिती आहे का, आता ही प्रिया आहे ना, इथे आपल्या घरी राहायला आलेली आहे अश्विनसोबत लग्न करून. जेव्हा ती तिकडे राहायची तेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी होती आणि मग तेव्हा आपल्याला तिच्या बाबतीत विचार करणं अवघड जायचं. ती कुठं जात असेल, काय करत असेल, कोणाशी बोलत असेल. पण आता ह्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या झालेल्या आहेत, कारण तुम्ही विचार करा ना, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता प्रिया काय करते, कुठं जाते, तिचं काय चाललेलं असतं, या सगळ्या गोष्टीत आपल्याला तिच्यावरती बारीक लक्ष ठेवता येईल. तेव्हा सायली म्हणते खरंच तुमची ही टीचर जी आहे ती मास्तरीण हुशार आहे, भेटायला पाहिजे तिला, आणि चांगला विद्यार्थीही तयार केलेला आहे तिनं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पाडव्याचा दिवस असतो. सायलीने छान तयारी केलेली असते, दारात रांगोळी काढायला घेतलेली असते, रांगोळी काढत असते, त्याचबरोबर फुलं आणलेली असतात, फुलांचीही रांगोळी सायली काढत असते. खूप छान पद्धतीनं सगळी तयारी ती करत असते. आणि त्याचवेळी कल्पना येते. भल्या पहाटे उठून सायलीनं सगळी तयारी केलेली असते. कल्पना हे सगळं पाहत असते, परंतु तिला काही ते पचनी पडत नाही आहे. तिला मात्र हे आवडत नाही आहे की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरी कल्पनाचं असं म्हणणं असतं की नाही, ही मुलगी जी आहे ना ती अति करते, असं तिला वाटत असतं. सायली मात्र मनापासून रांगोळी काढत असते, छान असं डेकोरेट करत असते, वेगवेगळ्या फुलांनी ती रांगोळी काढत असते. परंतु कल्पनाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू झालेले असतात. त्यानंतर कल्पना रागाने तिथून निघून जाते. तिला हे आवडलेलंच नसतं. एकतर पाडव्याचा दिवस आहे, तिच्यासाठी तिच्या तन्वीचा हा पाडवा आहे आणि सायलीनं सगळी तयारी केलेली आहे. कुठंतरी तिचा इगो हर्ट झालेला असतो, कारण तिची तन्वी मात्र उठलेलीच नसते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सायलीने मात्र छान रांगोळी घातलेली असते, सगळं छान केलेलं असतं. तिच्या हातामध्ये दोन्ही प्रकारची फुलांची ताटं असतात. एका ताटात पांढऱ्या रंगाची फुलं असतात, एका ताटात पिवळ्या रंगाची फुलं असतात. आणि सायली मात्र छान दिसत असते आणि त्याचबरोबर ती खुशही असते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आता इथून पुढे एकच गोष्ट ठरवलेली असते, ती म्हणजे आपण रूमला लॉक लावून जाऊ शकत नाही, पण कोणतीही गोष्ट डिस्कस करायची असेल तर दरवाजा बंद केल्याशिवाय डिस्कस करायची नाही, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि मग अर्जुन आणि सायली
सायली आता केसच्याबद्दल बोलत असतात, तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला एक सांगा की त्या प्रियाचे मित्रमैत्रिणी वगैरे होते का? तेव्हा सायली म्हणते की होते तिचे मित्रमैत्रिणी, असे जास्त नाही, पण ती कधी त्यांना आश्रमात नाही घेऊन आलेली. तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे SK रोडवरती एक कॅफे आहे ना, तिथं ते भेटायचे आणि त्याचबरोबर त्यांची चांगली मैत्रीही होती. मग अर्जुन म्हणत असतो म्हणजे त्या SK रोडवरच्या कॅफेमध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला साक्षी आणि प्रिया भेटत असलेला पण पुरावा मिळेल. तेव्हा सायली म्हणत असते हो ना, बरोबर आहे तुमचं. आता अर्जुन सायलीनी SK रोडवरील कॅफेमध्ये जात प्रियाचा बँड वाजवायचं ठरवलेलं असतं आणि तिच्या बाबतीतले पुरावे शोधायलाही त्यांनी सुरुवात केलेली असते. कशा पद्धतीनं त्यांची पुढची कामगिरी चाललेली असते त्या गोष्टींचा ते विचार करत असतात. त्यांना काहीही करून प्रिया किती मूर्ख आहे हे चांगलंच माहिती असतं, फक्त त्या बाबतीतले पुरावे शोधायचे असतात आणि पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघंही सज्ज झालेले असतात. सायलीने सांगितलेलं असतं की SK रोडवरच्या कॅफेमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी मिळू शकतं आणि अर्जुन सायली दोघांनीही ठरवलेलं असतं की आपल्याला लवकरात लवकर SK रोडवरच्या कॅफेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच SK रोडवरच्या कॅफेमध्ये जाण्यासाठी त्यांनी तयारीही केलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन आणि सायली आता SK रोडवरच्या कॅफेमध्ये जाणार तेव्हा त्यांच्या हाती आणखी काय काय पुरावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा. थँक्यू.